सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या प्रकरणामुळे वादळ उठले। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यात 40 एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप झालाय। पण हा वाद जमिनीपेक्षा ती जमीन कोणत्या प्रकारची आहे यावरून जास्त पेटलाय। ही जमीन साधी सुधी नाही तर ती महार वतन जमीन असल्याचा आरोप आहे। पण हे महार वतन म्हणजे नेमकं काय? या जमिनीच्या खरेदी विक्रीवर इतके कडक नियम का आहेत आणि हा सगळा इतिहास काय आहे? चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। तर गोष्ट आहे जुन्या काळाची, अगदी ब्रिटिश काळापासूनची। तेव्हा सरकार किंवा राजे आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांना पगाराऐवजी जमीन द्यायचे। यालाच वतन किंवा इनाम असे म्हणायचे। या वतनाचे अनेक प्रकार होते। प्रशासकीय कामासाठी किंवा देवस्थानांसाठी सुद्धा जमिनी दिल्या जायच्या। याच वतनांपैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे महार वतन। हे वतन वर्ग 7ब मध्ये यायचं, जे सरकारी सेवेच्या बदल्यात दिले जात होते। महार समाजातील लोकांना गावाची सुरक्षा करणे, संदेश पोहोचवणे अशी महत्त्वाची सरकारी कामं करावी लागत होती आणि त्या सेवेच्या बदल्यात त्यांना ही जमीन वंश परंपरागत कसण्यासाठी दिली जात होती। पण या वतन पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक भेदभाव आणि अन्याय होत असल्याचा काहींचा सूर होता। म्हणूनच स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने 1958 मध्ये वतन निर्मूलन कायदा आणला आणि या सगळ्या वतन जमिनी सरकारी ताब्यात घेतल्या। पण मग या जमिनींचं पुढे काय झालं? तर सरकारने त्याच कुटुंबांना ठराविक फी घेऊन या जमिनी परत दिल्या, पण एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अटीवर। आणि ती अट होती भोगवटदार वर्ग 2। याचा अर्थ तुम्ही जमिनीचे मालक आहात, परंतु सरकारच्या काही कडक अटींसोबत। या जमिनीला अविभाज्य शर्त असते। त्यातील पहिला नियम म्हणजे ही जमीन विकायची असेल तर जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जर ही जमीन शेती सोडून इतर कामासाठी विकायची असेल तर आजच्या बाजारभावाच्या 50% रक्कम सरकारला नजराणा म्हणून भरावी लागते। तिसरा आणि शेवटचा नियम असा की जर हे नियम मोडले किंवा परवानगीशिवाय व्यवहार झाला तर ती जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना असतो। त्यामुळेच महार वतन जमिनीच्या खरेदी विक्रीचा हा मुद्दा इतका संवेदनशील आणि कायदेशीर दृष्ट्या गुंतागुंतीचा बनला आहे। आता तुम्हाला कळलं असेल की हा वाद नेमका वतन जमिनीच्या कडक नियमांमुळे सुरू झाला आहे। याबद्दल तुम्हाला माहिती होते का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।